भीमाचे गर्वहरण ही एक रोमांचक कथा आहे जी महाभारतातील एक महत्त्वपूर्ण शिकवण देते। ही कथा भीमाचा अभिमान आणि हनुमानाची नम्रता यावर आधारित आहे। भीमाचे गर्वहरण एक सुंदर कथा। महाभारताच्या काळात पांडवांना वनवासात असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला। एकदा द्रौपदीला एक अत्यंत सुंदर आणि सुगंधित फूल दिसले। त्या फुलाने तिला इतके मोहित केले की तिने ते फूल भीमाला आणायला सांगितले। द्रौपदीच्या इच्छेनुसार भीम ते फूल शोधण्यासाठी निघून गेला। भीम आपल्या प्रचंड शक्तीमुळे आणि पराक्रमामुळे खूप गर्विष्ठ होता। त्याला वाटत होते की त्याच्यापेक्षा कोणीही बलवान नाही। तो मोठ्या गर्वाने फुलाच्या शोधात निघाला आणि वाटेत येणारे सर्व डोंगर, झाडे आणि नद्या सहज ओलांडत होता। जंगलातून जाताना त्याला एका अरुंद रस्त्यावर एक म्हातारा वानर आडवा बसलेला दिसला। त्या वानराची शेपटी रस्त्यावर पसरलेली होती। भीमने त्या वानराला मोठ्या गर्वाने हाक मारली। अरे म्हाताऱ्या वानरा, उठ आणि बाजूला हो, मला पुढे जायचे आहे। तो वानर काहीच बोलला नाही। भीमने पुन्हा मोठ्या आवाजात सांगितले, मला तुझ्यासोबत वाद घालायला वेळ नाही, आपली शेपटी बाजूला घे। त्यावर तो वानर शांतपणे म्हणाला, अरे बाळा, मी खूप म्हातारा झालो आहे, माझ्यात उठून शेपटी बाजूला करायची शक्ती नाही, तूच माझी शेपटी बाजूला करून जा। हे ऐकून भीम हसला। त्याला वाटले की एका क्षणात तो या म्हाताऱ्या वानराची शेपटी बाजूला करेल। भीमाने आपली पूर्ण शक्ती वापरून शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ती हलवताही आली नाही। जितका तो प्रयत्न करत होता तितकी ती शेपटी जड होत होती। अखेरीस भीमाचा गर्व पूर्णपणे उतरला। त्याला आपल्या शक्तीचा अभिमान निरर्थक वाटू लागला। निराश होऊन त्याने त्या वानराला हात जोडून विचारले, तुम्ही कोण आहात? सामान्य वानराला एवढी शक्ती असू शकत नाही। तेव्हा त्या म्हाताऱ्या वानराने आपले खरे रूप प्रकट केले। तो दुसरा कोणी नसून पवनपुत्र हनुमान होता। हनुमानाला पाहून भीम आश्चर्यचकित झाला। हनुमान भीमाचा मोठा भाऊ होता, कारण दोघेही वायुपुत्र होते। हनुमानाने भीमाला प्रेमाने जवळ घेतले आणि सांगितले, भीमा, तू बलवान आहेस, पण आपल्या बळावर कधीही गर्व करू नये। जगामध्ये तुझ्यापेक्षाही अनेक बलवान व्यक्ती आहेत। हनुमानाने भीमाला त्या फुलाचा पत्ता सांगितला आणि त्याला आशीर्वाद दिला। भीमाचा गर्व उतरला होता आणि त्याला नम्रतेचे महत्त्व समजले होते। या घटनेनंतर भीमाने कधीही आपल्या शक्तीचा अभिमान बाळगला नाही। ही कथा आपल्याला शिकवते की शक्ती आणि सामर्थ्य असले तरी नम्रता हा सर्वात मोठा गुण आहे। गर्व नेहमीच पतनाचे कारण बनतो।